सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची संच मान्यता प्रमाणित करण्याची सुविधा हेडमास्टर लॉग इनवरती म्हणजेच HM लॉग इनवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर ही लॉग इन करून आपल्याला संच मान्यता फॉरवर्ड करायची आहे, ती कशी करणार आहोत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सर्वप्रथम लॉग इन करून घेऊया। यानंतर संच मान्यता या ऑप्शनमध्ये आपल्याला कर्सर न्यायचा आहे आणि त्यानंतर फॉरवर्ड संच मान्यता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे अकॅडमिक इयर शैक्षणिक सत्र 2024-2025 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर गो वरती क्लिक करायचं आहे। येथे आपल्याला या सत्रातील 30 सप्टेंबर 2024 ची पटसंख्या आपल्याला या ठिकाणी दिसेल। वर्गवाईज आपल्याला पटसंख्या दिसेल। विद्यार्थ्यांची यादी आपल्याला बघण्यासाठी नंबर ऑफ स्टुडंट्स या संख्येवरती क्लिक करायचं आहे। सर्व विद्यार्थ्यांची यादी आपण या ठिकाणी नंबरवरती क्लिक करून प्रत्येक वर्गाची आपण चेक करू शकता की सर्व विद्यार्थ्यांची नावे आपली या ठिकाणी आलेली आहेत का ते चेक करण्यासाठी क्लिक करून बघा। सर्व विद्यार्थ्यांची नावे चेक करून घ्या। त्यानंतर प्रत्येक वर्गाची यादी आपल्याला या ठिकाणी ओपन होत जाईल। ती सर्व यादी आपण चेक करून घ्यावी। सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी असल्याची खात्री करावी आणि यानंतर एकूण विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसेल ती संख्या बरोबर असल्याची खात्री करूनच फॉरवर्ड फॉर संच मान्यता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची संख्या बरोबर आलेली आहे। नंबर ऑफ बॉईज, नंबर ऑफ गर्ल्स हे सर्व संख्या बरोबर असल्याची खात्री करा आणि त्यानंतर फॉरवर्ड फॉर संच मान्यता या ऑप्शनवरती या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या सूचना बॉक्समध्ये या ठिकाणी एक डिस्क्लेमर आपल्याला येईल। यावरती कन्फर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कन्फर्म बटनवरती क्लिक करा। आता ओके वरती क्लिक करा। संच मान्यता फॉरवर्डेड टू क्लस्टर। आता केंद्रावरती ही संच मान्यता आपली फॉरवर्ड झालेली आहे। यासाठी ओके वर क्लिक करा। आपण बघू शकता पुन्हा एकदा वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर गो करायचं आहे। हे बघा HM लॉग इन वरून फॉरवर्डेड ऑन ही तारीख आपल्याला दिसत आहे, आजची तारीख। आणि त्यानंतर आपली संच मान्यता क्लस्टर लेवलला संच मान्यता पेंडिंग असल्याचं दिसत आहे। तर अशा प्रकारे संच मान्यता आपल्याला फॉरवर्ड करायची आहे। तर आपण सुद्धा हे सहजपणे करू शकता। धन्यवाद।